सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। तर हा व्हिडिओ खास त्या पांडुळांसाठी जे लोक म्हणताय ना की संविधान समितीमध्ये 7 लोक होते, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने संविधान लिहिलंय का? तर हो, संविधान समितीमध्ये 7 लोक होते, पण त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यापैकी एकाचा मृत्यू होतो, 1 जण राजीनामा देतो, 2 जण राजकारणामध्ये व्यस्त असतात आणि त्यापैकी एकाला कॅन्सर होतो, म्हणून ते विदेशामध्ये उपचारासाठी गेलेले असतात आणि संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावरती येऊन पडते आणि ती जबाबदारी पार पाडतात आणि या भारत देशाला जगातील सर्वात मोठं संविधान लिहून देतात। म्हणून 26 जानेवारी हा दिवस देशाला प्रजासत्ताक बनवणाऱ्या महामानवाला समर्पित असतो। प्रजासत्ताक दिनाचे महत्व देशाला संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय अपूर्ण आहे। म्हणूनच म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही जाती धर्माला महत्व न देता या भारत देशाच्या घटनेच्या पहिल्या पानाची सुरुवात आहे ना आम्ही भारताचे लोक अशी करता आणि हे संविधान ते भारताच्या लोकांना समर्पित करतात। सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। जय भीम जय संविधान।